मस्काबन 30 जाम बटर 50 मस्काबन 30 जाम बटर 50 काय पाहिजे तुम्हाला? चॉकलेट बन 35. एक्सक्यूज मी, ते यशवंत सर आतच आहेत का? ते काय आत्ताच गेले. गेले? हो. सर 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 हॅलो आई, बोला ना. हा राधिका, का करत आहेस? नाही, जरा स्वयंपाक करत होते. आज पाहुणे येणार आहेत ना. कोण व? बाबांचे मित्र येणार आहेत, त्यांचे कलिग्स. ते लग्नाला येऊ शकले नाही ना, म्हणून आज येत आहेत. म्हणून सगळ्यांसाठी स्वयंपाक करते. अच्छा अच्छा अच्छा. वा, म्हणजे तुझ्या हातचा स्वयंपाक म्हणजे ते एकदम खुश होऊन जातील ना का? चल चल, काही नाही, आपलं तुझी लढाई तू लढ बरं. काही मदत गिदत लागली तर फोन कर. ठेवते बरं फोन. आई, पण कशासाठी फोन केला होता, बोला ना. नाही ना ग, असंच आपलं सहज केला होता ना फोन. का होते, तू इथे यायला निघालीस का नाही की आम्ही तुला थांब असं सांगू शकते. पण त्या आठवणींचं का करायचं? आला की मग थांबतच नाहीत ना. मग तुझ्यासोबत बोलावं असं वाटते, म्हणून फोन केला. आई, मॅडम, तुमचं असं म्हणणं होतं की स्थळ श्रीमंत असायला पाहिजे. येस, ऑफकोर्स. आणि त्या दिवशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण करणारं हे एकमेव स्थळ आहे. काय सांगताय? आणि तुम्ही सोबत बोलूही शकता आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीबद्दलही जाणून घेऊ शकता. ओ वाव, दॅट्स ग्रेट. मी पाठवतो त्यांना. पाठवा, लवकर पाठवा. वाव, खूप श्रीमंत दिसतोय माणूस. मम्मा, अगं एज बघ त्याचं. पैशाला एज नसतं शनू बेबी. हो, मग डिमॉनिटायझेशन झालं तर 2000च्या नोटा येतील. ते काही असू दे मम्मा, प्लीज. त्याचं एज दिसतंय ग. अरे, पोपटराव कसा दिसायचा शनू बेबी? हॅलो. हॅलो. नाम सूच? शनाया. अरे वाह, बहुत सारा है। थँक्स. आवडलं ना? सु बात करे, मुझे तो बहुत प्यारा लगे। कुणी ठेवलं हे नाव? मीच ठेवलं. आवडलं, ये बी आवडलं आपल्याला. काय ते? आपणच आपलं नाव ठेवायचा. काय असतात, लोक नावं ठेवतात, हा पण इथे कसं आहे, आपणच आपलं नाव ठेवायचं. रिअली ग्रेट कन्सेप्ट, आय लाईक. तुम्ही काय बोलताय ते नेमकं मला नाही कळलं. ते समजी एकाच भेटीत कळायला पाहिजे असं नाही. अहो, इथे माणूस एका भेटीत समजत नाही तर गोष्टी काय समजणार? हा, यू आर राईट. मी पण ना हिला नेहमी तेच सांगत असते, हो की नाही? तेच. इथून पुढे मला सांगायचं काय आहे, आता नंतर सगळ्या गोष्टी मला तुमच्याच ऐकायला लागणार आहे ना. ओह येस. शनू बेबी, हा माणूस सासू म्हणून मला आत्ताच किती रिस्पेक्ट देतोय. लग्न झाल्यावर तर आपल्या मुठीतच राहिला. बघूया ना. म्हणजे आता तुम्ही या लगीनला तयार आहे ना? आता मी काय बोलू, सांग ना. हो. मग ठीक आहे, मी ह्या लग्नाला तयार आहे. ओके, मग तुम्हाला काही अजून विचारायचं का, म्हणजे क्वालिफिकेशन वगैरे? नाही 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 नाही. अहो, एज्युकेशनचं काय विचारता, सगळ्या चेहऱ्यावर तुमचे एज्युकेशन दिसतंय. थँक्स. फक्त हा एक आहे, बायडीला घरात काम करता येत आहे ना? बायडी? वाईफ. पण तुमच्याकडे मेड नाहीये का? बेड हाय हो, मग पण काय आहे, घरातली कामं बायडीने केली की जरा बरा असता. म्हणजे काय आता, लक्ष्मी घरामध्येच राहते ना. म्हणजे घरातली कामं बायडीने केलेली बरं. ओ या,
युअर राईट. हे तुम्ही अगदी 100% खरं बोललात. तुम्ही काळजीच करू नका. काम करायच्या बाबतीत माझा हात कोणी धरणारच नाही. पण आता आपल्याला काय बी बोलायची गरज नाही. मला माझ्या समध्या प्रश्नांची उत्तर मिळाली आहे. आता लग्नाच्या बाबतीत काय बोलायचं असेल तर आपण फोनवर बोलू किंवा बाहेर कुठं बोलू. या प्लेसमध्ये जास्त बोलणं नको. चल, माझी ना आता कॉन्फरन्स आहे, मला जायला पाहिजे. भेटू आपण. ओके बाय. थँक्यू. नाईस मीटिंग यू. मम्मा अगं काय कन्फ्युजन आहे. हा तुझ्याशी बोलत होता का माझ्याशी बोलत होता? माझं पण तेच कन्फ्युजन झालं होतं ग. पण एनिवेज आपल्याला हवा तसा पैसेवाला बकरा मिळालाय. शनाय मला अगं असं काय करते शनाय? मला बोलायचंय तुझ्याशी. बघ मला मान्य आहे मी काही जॉब नाही मिळवत ते म्हणून तुम्ही सगळे, पण असं का वागताय माझ्याशी? प्लीज जरा नीट बोल ना माझ्याशी. हे बघ शेवटी नवरा आहे मी. हेच बोलायचंय का अजून काही बोलायचंय? मला विचारायचं होतं काल कुठे गेला होता तुम्ही? शनाय मी काहीतरी विचारलंय, काल कुठे गेला होता तुम्ही? अरे काय काय चाललंय काय यार? या घरामध्ये कुणी मला उत्तर का नाही देते? असं का वागवताय? बाहेर गेलो होतो. ते मलाही माहितीये बाहेर गेला होता, पण कुठे गेला होता बाहेर? शनाय मी तुला विचारतोय बाहेर कुठे गेला होता? साधा प्रश्न आहे, उत्तर का नाही देतेस? हो का? उत्तर देऊ तुला? तू जसं काही सगळं सांगूनच जातोस ना आम्हाला. असं कुठे जातो मी जास्तीत जास्त काम शोधायला जातो ना. काम शोधायला? करेक्ट आहे. काम शोधायला जातोस असं सांगतोस आणि दुसरीकडे जातोस दुसरी कामं करायला. मला माहितीये तू केड्याकडे जाऊन दारू पितोस ते. तुला नाही वाटत तू हल्ली खूप ड्रिंक करायला लागलास गॅरी? शनाय प्लीज काहीतरी विषय काय काढते? एखाद्या वेळेला केडीला भेटलो असेल आणि कधीतरी मी एखाद्या वेळेला काहीतरी एखाद्या वेळेला मी तुला इथे सोफ्यावर उठवलंय हॉलमध्ये 3 वेळा. डू यू रिमेंबर दॅट? जाऊ दे ना गॅरी, मला बोलायचंच नाहीये तुझ्याशी. तुला ना ग्रॅव्हिटी नाही गोष्टींची. मम्मा तरी म्हणते अजून तुझ्या हातून काही गोष्टी निसटून नाही गेल्या. हळूहळू जातील सगळ्याच निसटून माझ्या सकट. नाही गुरु, तुला आता अशी हार मानून चालणार नाही. जोवर तू काही जबरदस्त करून दाखवत नाहीस ना तोपर्यंत हे तुला असेच वागवणार. बस आता एकच ऑप्शन आहे, यशवंत बनहट्टी. त्यांना काहीही करून मला गाठावंच लागेल. मम्मा तुझा फोन. हॅलो. हाँ रंजन बोलो छो. रंजन मेहता. ओ हाय मेहता. जरा सन्यानो फोन आपी दे ना. हा सन्याला फोन दे. मी शनायाच बोलतेय. अरे मजाक करायचे क्या? हा मजाक करते माझी. अगं सन्याचा आवाज माझ्या कानामध्ये लय फिट बसलाय बघ. फोन दे तिला, लय महत्वाच्या गोष्टी करायच्या मला. मीच शनाया बोलतेय. प्लीज बेटा जरा आपी दे ना. ओ गॉड. मम्मा बाहेर ये पटकन, तुझा फोन वाजतोय. हे रंजन मेहता. शनाया कुठे? हॅलो. हॅलो सन्या, केम छो? मला तू भेटल्यावर तुझी लई आठवण येते बघ. तुला पण माझी आठवण येता की नाही? ऍक्च्युली तसं आहे, पण मी तर तू आता काय बी बोल नको. मी काय सांगतो तेवढं ऐक. हे बघ आपल्याला भेटायचं आहे. नाही ते भेटायचं असेल तुम्हाला, पण ते जर खबर छे મને પૂરી ખબર છે. તમે કોઈ गिफ्ट જોઈએ છે ना, फिकर ना कर. बस आवाज कर. શું જોઈએ છે તમે? सोन्याचे चेन पाहिजे का इम्पोर्टेड वॉच पाहिजे? तू फक्त आवाज कर, मग आपी छू. हा पार्टी मालदार आहे आणि आता ही संधी स्वतःहून चालून आली आहे. ही संधी अशी सहजासहजी सोडून चालणार नाही. मी काय बोलू आता?
तुमच्या आनंदातच माझा आनंद आहे ना. तुम्ही जे द्याल ना ते मी गोड मानून घेईन. सो बात कर. ओके बाय. बसा बसा बसा. वा, खूपच स्वादिष्ट जेवण आले. खूप दिवसांनी असं काही आगळं वेगळं खायला मिळालं ना. हो ना. कुठे बाहेर पार्टीला गेलं ना की पंजाबी नाही तर साऊथ इंडियन हेच खायला मिळतं, पण इथे घरच्यासारखं पहिल्यांदा खायला मिळालंय. आणि हो राधिका, मी खूप लोकांकडून ऐकलंय की तू सक्सेसफुल बिझनेस वुमन आहे. पण हे आम्ही जेवण केलं ना, एकदम टेस्टी, चकाचक, एकदम केव्हाय नाही स्वादिष्ट. म्हणजे असली चांगली सुगरण असेल ना, ते प्रत्यक्ष अनुभवाला आजच मिळालं आम्हाला. ग्रेट जॉब राधिका. थँक्यू थँक्यू, थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट. पण हे माझ्या एकटीचं क्रेडिट नाहीये हा. आई आणि सौमित्र मला सकाळपासून खूप मदत करत होते आणि त्यांच्यामुळे हे सगळं शक्य झालंय. मी तरी काही मदत केल्याचं मला आठवत नाही ग बाई. आई, हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला. पण खरंच तुम्ही मदत केली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या तिघांनी मला एवढा विश्वास दिला ना, त्यामुळे हे शक्य झालंय. तुम्ही आल्यापासून फक्त माझ्याबद्दल बोलताय, पण खरं सांगू का, मला तुम्हाला या तिघांबद्दल सांगायचंय, सौमित्रबद्दल बोलायचंय. खरंच मी खूप भाग्यवान आहे. मला असं घर मिळालंय की जे माझ्या मागे ठामपणे उभं आहे. तूच बघ कुठला चेक आला. ते एक काय डॅड, युरोप टूरचं बुकिंग. येस, तुमच्या हॉटेलपासून सगळ्या गोष्टी बुक आहेत. म्हणजेच लवकरच तुम्ही दोघं मस्तपैकी युरोपमध्ये फिरणार आहात. ऑल एक्सपेन्सेस पेड. यू सी, हे आमच्याकडनं तुम्हाला तुमच्या वेडिंगचं गिफ्ट आहे. थँक्यू डॅड, थँक्यू. खूप आवडलं मला. यू वेलकम ज्युनियर. राधिकाला सुद्धा आवडेल. तिनेही युरोप अजून बहुतेक बघितला नाहीस ना ग. नाही. शी विल ऑल्सो एन्जॉय. हो, खरंच आवडेल मला. आय न्यू इट. आणि म्हणूनच मी तुम्हाला न विचारता आणि दुसऱ्या कुठल्याही कंट्रीचं बुकिंग न करता तुमच्या हनीमूनसाठी थेट युरोपची ट्रिप बुक केली आहे. एनी प्रॉब्लेम? काही नाही. अगं, आता तर युरोप म्हणल्यावर तू केवढी आनंदलीस. मग आता काय झालं? काही नाही आई. युरोपला पहिल्यांदा जाते म्हणून थोडंसं टेन्शन आलेलं असते. हे बघ बाळा, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. म्हणजे तुम्ही गेल्यापासून तुम्ही कुठे कुठे जायचंय, कुठे कुठे राहायचंय, सगळी आयटिनरी टोटली फिक्स्ड. ऑलराईट? शानू बेबी. नाही. शानू बेबी प्लीज. मम्मा तू उघड ग दार. दरवेळेला मीच उघडत असते. जा उठ. बेबी गॅरी आला असेल तर. ठीक आहे, मी बघते. आले आले. हॅलो. तुम्ही इथे? अहो शानू बेबी, त्यांना दारातच उभं करणार का? वेलकम वेलकम. या ना. या प्लीज प्लीज कम, प्लीज कम, प्लीज कम. या पटकन या. या 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 या. वेलकम. बसा.
तुम्ही का आलात? असे सडनली का कसे काय आलात? नाही तसं नाही. तसंच आहे बेबी, तसंच आहे. ओके रिलॅक्स. कसे काय आलात? ते काय ते दिन रात ना मला ते मेरे शरीराची बहुत याद येते की ते फोन माटे बात करना सारे दिन डायरेक्ट भेटायचं आणि सरप्राईज એટલા એક સરપ્રાઈઝ સાથ में मिला है ખાસ મારે સન્યા માટે હું આપણા બિઝનેસમાં કહે છે ને બમ્પર ઓફર એટલે આ એકનું ઉપર એક ફ્રી છે. थँक यू. આ ખાસ મારી પસંદ છે મારી સન્યા માટે. ओ नाईस. आवडला की नाही ते सांगायचा. नक्की सांगणार, नक्की. पण त्याआधी तुम्ही पहिल्यांदाच आमच्या घरी आलात. काय घेणार? टी, कॉफी और थांबा. आय विल मेक सरबत. हा बरा आहे ना? हा पहिली भेट झाल्यापासून माझ्याकडेच का असं बघतोय? शानू बेबी, संस्कारी. सॉरी. नाईस. नॉटी गेलचे तर काय झालं? सॉल्ट, मीठ आहे. ओ सॉल्टी. आय मीन सॉरी. आवडलं ना? तुमच्या घरचे आहे ना ते चांगलेच आहे पण तुमच्या घरी सरबत असेच बनवते का? रोज येणाऱ्यांसाठी रोज असंच करतो. वसंतराव, सरिता देवी, वसंतराव कुठे? बाहेर गेले का? आलं आधी मला सांगा, वसंतराव कुठे? बाई, पण ते तर नानांसोबत गेलेले आहेत. तुम्ही काहून बरं इतक्या घाबरलेले आहात? का झालं? ह्यांना ना बरं वाटत जसं झालंय. काय होतंय तेच समजत नाही त्यांना. मला खूप भीती वाटते हो, म्हणून मी धावत पळत इथे आले. मी येते तुमच्यासोबत, पण त्या अगोदर मी राधिकेला फोन करते. ते काय आहे त्यांच्या आजाराबद्दल ना राधिकेला जास्त माहित आहे. थांबा एक मिनिट. हॅलो आई, बोला. हा राधिका, अगं पावर महाजनी काकांची तब्येत जरा बिघडली आहे. काय? हो ना, त्यांना जरा अस्वस्थ वाटत आहे, काही कळत नाहीये. पहा आता मी त्यांच्या घरी जात आहे. तू लगोलग तिथे येशील का? डॉक्टर. हो कळवते मी काकू. आई येते मी. हा तू डॉक्टरांना कळव आणि त्या आईला सोबत घेऊनच ये बरं. मी जाते ती येते ती डॉक्टरांना घेऊन येते. काय चाललंय या दोघींचं काही कळत नाही. जाऊ दे. यशवंत बनट्टी दिवसभर काय करतात, कुठे जातात, कोणाबरोबर किती वेळ असतात हे तर कळलंय, पण आता त्यांना गाठायचं कसं? काहीतरी उपाय शोधला पाहिजे. कुठे गाठायचं, कधी गाठायचं आणि नक्की. शनाया रंजन मेहता? हा कोण रंजन मेहता? हॅलो सना, केम छो? अरे अजून तलक तू मला ते फोटो पाठवलेच नाही. हा कवा धरणं मी त्या फोटोची वेट करून राहिलाय. नाही तू आता काय बी बोल नको. पहिले फोटो पाठव. काय आहे ते माझ्या घरामध्ये ना माझी लग्नाची बायको कशी दिसते ते तुम्हाला दाखवायचं आहे. तू एम कर फोन चालू ना आणि एक क्लिक कर ना, फोटो भेट दे ना. हॅलो कोण बोलताय तुम्ही? काय लाज वाटते काय बोलताना? कळते काय बोलताय तुम्ही? काहीतरी मूर्खासारखं बोलताय. तुम्ही कोण छो? सनाच्या फोनवर तुम्ही कोण बोलून राहिले? भाई आहे का त्याच्या? एक मिनिट. मी भाऊ आहे. काय लाज नाही वाटत बोलताना? काय वाटेल ते बोलता का? अरे तुम्ही कोण बोलते ते सांगितलं तर मी असंच बोलणार ना. मी नवरा आहे तिचा. शनायाचा नवरा बोलतोय मी, कळलं ना? भाऊ नाही. आणि तुम्ही मलाच सांगताय परत की मी तिचा होणारा नवरा आहे. काय लाज नाही? तुम्ही आत्ता फोन ठेवा, आत्ताच्या आत्ता फोन ठेवा, नाही तर मी
हॅलो. डाऊट खरा ठरला. शनाया नक्की दुसऱ्या लग्नाचा विचार करते. गॅरी माझा फोन होता बेडवर, तू बघितलंस का? फोन आला होता तुला रंजन मेहताचा. कोण 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 रंजन मेहता? आय डोंट नो, मी नाही ओळखत. नाही ओळखत तर मी पण नाही, पण त्याने सांगितले ना त्याची ओळख. तुझा होणारा नवरा. आई डॉक्टर काय झालंय काकांना? काही नाही, काळजी करण्यासारखं नाहीये. ब्लड प्रेशर वाढलं होतं. कसलं तरी टेन्शन घेतलं असणार त्यांनी. हा मी मेडिसिन लिहून दिलेले आहेत, त्या वेळेवर देताना. आणि हो जरा पथ्य पाणी पाळायला सांगा नीट. हा नाही नाही काय बाकी काही नाही, येतो मी. थँक्यू. औषध घेऊन येते. बरं मी पेज गीस काहीतरी करते त्यांच्यासाठी. औषध घ्यायच्या अगोदर काहीतरी खावं लागते ना. आई राधिका बसते, मी पण आले. आहे तेच, कुठे नाही जाते, आलेच लगेच येते. हा बस. काकू नका रडू बरं. डॉक्टरांनी सांगितलंय ना का लवकर बरे होतील. हा तुम्ही नका टेन्शन घेऊ, सगळं नीट होईल. नाही मजा येत असेल ना तुम्हाला. हा करा, लग्न करा. फक्त गुलमोहर सोसायटीचं हे करा, मॅट्रिमोनियल साईट सगळे करा. लग्न नुसते करा. ती राधिका लग्न करते, दुसरी शनाया पण लग्न करते. मी बसलो बोंबलर तिकडे. माझी काही हो हॅलो मॅडम. हा शैतान का नाम लिया शैतान हाजिर. वा बघा राधिका मॅडम आल्या आहेत. हा काय मजा मजा बघायला आला माझी. हा काय कळतंय ना काय बोलतोय मी? कळतंय का? मी काय बोलताय कळताय का तुम्हाला? मला कळतंय. मला कळत नाही असं कसं म्हणताय मॅडम? मॅडम हा मला सगळं कळतं. मी काय पिऊन आलोय, ड्रिंक्स घेऊन आलोय म्हणून मला काही कळत नाही असं वाटतं का तुम्हाला? मला सगळं कळतं. काय तुमचे चाललेत ना गेम हे इकडे सगळ्यांना नसेल माहिती, मला माहिती आहे. हा इकडे काय काम आहे तुमचं? काय काम काय तुमचं इकडे? हा तुम्ही कशासाठी येता मला काय कळत नाही का? हा हे हॅपी फेस घेऊन येतं, मला नाही आवडत. तुझं हॅपी हॅपी सगळं. गुरुनाथ कसा असेल तर बघू त्याची हालत. त्याचा फाटका बसलाय, त्याच्या हालतीला कोण हे पुत्र विचारत नाही. हे करायला येतं ना मुद्दा. मला काही कळत नाही. सगळं कळतं मला. बोल. मी इथे येईन नाही तर येणार नाही. तो माझा प्रश्न आहे, तुमचा प्रश्न नाहीये. मला नाही करायचं तू. मला नाही बोलायचं. मी खूप ऐकून घेतलं. काय बोलत नाही म्हणून काय समजू नको तू. हा तू काय समजते का तू? तुमच्या त्या लग्नाच्या ह्याच्यामध्ये सगळं चाललंय ना नीट? तुझं चाललंय. इकडे यायची काय गरज आहे? इकडे काय गुलमोहरला काय सोनं आहे का? इकडे कशाला काय? मला ते थोबाड परत बघायचं नाही. मला इकडे दिसायचं नाही. माझं डोकं सटकलं ना. आतापर्यंत खूप ऐकून घेतलं मी. इकडे सगळ्यांच्या समोर सांगतो हे ऐका. हा इकडे जा परत आली ना मी काय करेन माहिती नाही बरं का? राधिका मी कोण आहे तुला माहिती नाही. हे विचार तू गुरुनाथ सुभेदार कोण? विचारलं तर ते पण सांगतील मी कोण आहे. मी अजून गुरुनाथ सुभेदार आहे. मला माझं एक काहीतरी
हो गेला का हो मॅडम हो हा आता का आता काय भीती वाटली का तुम्हाला ऐकत नाही तुम्हाला पूर्णत्वावर काय करू शकतो माहिती नाही तुम्हाला एक याचा बदला घेणार आहे मी बरं का इथे सगळ्यांच्या समोर सांगतो गुरुनाथ सुभेदार सीओ होता आहे तो अजूनही सीओ सौमित्र सौमित्र तू झोपला होतास ना आता? नाही ग गंमत करत होतो तुझी तू घरी येईपर्यंत झोपेन का मी सांग राधा यात इमोशनल होणार का काही नाहीये बरं चल तू आता हातपाय धुवून घे मी तुझ्यासाठी जेवायला वाढतो अरे मी घेईन मी देईन ना एवढं काही नाहीये चल ना तू हातपाय धुवून घे चल दमली असशील ना चल 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 तुला ढकलावं लागेल चल चल राधा चल ये पटकन मस्त गरम करून ठेवलेलं होतं मी राधा अरे आलीस चल 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 बस 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 मला कधीची भूक लागली चल राधा बस सौमित्र अरे तू कशाला थांबलास जेवून घ्यायचं ना मी जेवले असते राधा समजा मी तुझ्या जागी असतो म्हणजे मी असा कामावरून उशिरा आलो असतो थकून भागून आलो असतो तर तू हेच केलं असतंस की नाही मी तुझ्यासाठी थांबलो एवढं काहीच नाहीये त्या असं नाही पण आता पण वगैरे काही नाही हे बघ जेवणाची वेळ सुद्धा उलटून गेली आहे तुझी आणि दमली आहेस तू आता बस चल बस जेवायला बस 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 बसवावं पण लागेल तुला बस हा चल चल मला खूप भूक लागली सुरू करूया पटकन राधा एवढं इमोशनल होण्यासारखं काही नाहीये मी फक्त वहिनी काय झालं नाही काही नाही बोला ना मॅम काय टेन्शन आहे का टेन्शन नाही रेवतीच्या फोनची वाट पाहते आता महाजनी काकांचे रिपोर्ट्स मिळणार होते तिचा अजून काही फोन नाही मग तुम्ही लावा ना फोन नाही मी करत होते पण तिचा फोन बंद लागतोय मी एकदा आईंना फोन करून बघू का हो प्लीज हॅलो आई हा रेवती हो का बरं ठीक आहे मग तिला आल्यानंतर फोन करायला सांगाल का हो मी वाट पाहते ठीक आहे ओके तुम्ही जेव्हा भेटले ना तेव्हापासून फक्त पैसा 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 करते ना हा पैसाच जेटला जोयटला लई लो एवढे पैसे मी म्हटलंच होतं शनू बेबीला हे आतमध्ये गेले ना म्हणजे नक्की पैसे आणायला गेले असणार कधी गो हे तर मी बोलले होते ना ते महत्वाचं आहे का शनू बेबी महत्वाचं काय आहे मेहता साहेबांनी आपल्यासाठी एवढे पैसे आणले थँक्यू हे आम्ही घ्यायचे ना
एक मिनिट सांग. हे काय हे बोंड आहे. बोट मम्मा बॉन्ड पेपर. बॉन्ड पेपर कशाला? हा काय करायचं ना बॉन्ड ते पेपर. लिहून द्यायचं ना. काय ढोकळा चांगला झाला होता? लय मजाक करते तू, मजाक करते. गरबा पण खेळतात काय काय लिहून देऊ आम्ही? त्याच्यावर लिहून द्यायचे की सुलक्षणा माझ्या संगी लगीन करणार. हा नाही तर हे सगळे पैसे मला डबल वापस करायचे. मेहता साहेब एवढी काय घाई आहे? मी काय म्हणते बघा, म्हणजे आम्ही आता हे पैसे घेऊन जातो आणि परत येऊ ना तेव्हा तुमचं ते बॉन्ड साईन करून आणतो. नाही 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 नाही. हो बिझनेस पांचू. हा पहिले बोंडवर सही करायची आणि सगळे पैसे घेऊन जायचे. ठीक आहे, थोडा टाइम लागेल आम्हाला थिंक करायला. आम्ही थिंक करून येतो. हा चालेल, तुम्ही विचार करा आणि मला कळवा. मी ठेवू पैसे. बाय फ्युचर डॅडी. चल आता मम्मीचं पास्ट टेन्स होईल इकडे. वा 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 वा, किती छान नाही. याच्या आधी आपण दारू बरोबर चणे खायचो, आता नुसतेच चणे चावतोय. कधीतरी असं होईल आता की चणे पण दात नाही, दात आहेत पण चणे नाही, किंवा दातच नाही आणि चणेही नाही. बापरे घेड्या, उगीच फालतू बोलू नको काय. फालतू काय बोलू नको. मी तुला सांगितलं होतं त्या बनट्टीकडे जाऊ नको म्हणून, पण तू ऐकलं नाही यार. अरे अरे दुसरीकडे ट्राय करायचं होतंस ना. कशाला पण, इथे होणार आहे ना काम. जे काम फ्युचर मध्ये होणार आहे त्याला कशाला बनवते लावतोस तू? हो काम होणार आहे, मग आज का नाही झालं? कारण आज चिडले होते ते. माणसाचा मूड बघून भेटायचं असतं की नाही. चिडलेलं असताना जायचं म्हणायचं मला जॉब द्या, असं होईल का? त्यामुळे मी तुला सांगतोय माझं काम होणारच. चांगल्या मूड मध्ये असताना मी जाईन आणि काम होईल. यार मी तुला आत्ताही सांगतोय यार, त्या बनहट्टी वगैरेकडे नको जाऊ रे. अरे तो सौमित्रचा बाप आहे, तो त्या राधिकाचा सासरा आहे, त्याच्याकडे काम कसं मिळेल? तू दुसरीकडे ट्राय, दुसरीकडे ट्राय. तो कुणाचा बाप आहे आणि कुणाचा सासरा आहे याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. मला फक्त एवढं माहिती की तो करोडोंच्या कंपनीचा मालक आहे. आणि एकदा का त्याच्या गुड बुक्स मध्ये जाऊन मी चांगल्या पोस्टवर गेलो ना की नाही माझ्या विरोधात असलेल्या लोकांना लोखंडाचे चणे खाऊ घातले तर नाव बदलेल.